केज बीड रस्त्यावर खड्यात होऊन तरुण 12 तासांहून अधिक काळ बेसूद. ढाकणे दाम्पत्यामुळे जीव वाचला. अपघातस्थळी कोणाच्याच नजरेस न पडल्याने रक्तस्रावातच होऊन होता तरुण. केज प्रतिनिधी. केज बीड रस्त्यावर अंबाळाच्या बरडाजवळ दुचाकी अपघात होऊन एक तरुण तब्बल 12 तासांहून अधिक काळ खड्यात बेसूद अवस्थेत होऊन असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याची अवस्था नाजूक बनली होती. मात्र सामाजिक कार्यकर्ते बाजीराव नवनाथ ढाकणे व सौ. आशाताई बाजीराव ढाकणे यांच्या सतर्कतेमुळे वेळेत मदत मिळून त्याचा जीव वाचला. जखमी तरुणावर सध्या अहमदनगर येथे उपचार सुरू आहेत. केज बीड रोडवरील अंबाळाच्या बरडाच्या पूर्वेस असलेल्या पुलाजवळ रस्त्याच्या कडेला 4 फूट खोल खड्यात पॅशन प्रो MH24 AC 1275 ही मोटारसायकल पडलेली आढळून आली. या ठिकाणी धीरज भावरा, हरिनारायण आष्टा ता. आष्टी हा तरुण गंभीर जखमी अवस्थेत बेसूद पडलेला होता. प्राथमिक माहितीनुसार बुधवारी रात्रीच्या सुमारास लातूरहून आष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टा येथे जात असताना हा अपघात झाला असावा. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊनही तो कुणाच्या निदर्शनास न आल्याने गुरुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत खड्यातच होऊन होता. दरम्यान मौजेजोला येथील सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे व सौ. आशाताई ढाकणे हे बीडकडे जात असताना त्यांना खड्यात मोटारसायकल दिसली. संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहणी केली असता जखमी तरुण दिसून आला. त्यांनी तातडीने खड्यात उतरून त्यास बाहेर काढले व 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधून बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करून MRI तपासणी केली. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यास कुटुंबियांनी अहमदनगर येथे हलविले आहे. अपघातातील जखमींना मदत करा, माणुसकी जपा, जीव वाचवा. सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांचे आवाहन. रस्ता अपघातांचे प्रमाण वाढत असताना अपघातग्रस्त जखमींना वेळेत मदत मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अपघात झाल्यानंतर काही मिनिटात योग्य मदत